ना रिस्क के आगे जीत है। बैलेंस नहीं करना है, बैलेंसिंग के साथ उसका एनाटॉमी भी अच्छा होना चाहिए। तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं। हे नेमकं कोणाबद्दल बोलतोय? थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कहाणी आहे मेहनतीची, विश्वासाची आणि बाप्पाच्या आशीर्वादाची। नमस्कार, जय गणेश। मी मंगेश म्हात्रे आणि तुम्ही पाहत आहात BSN मराठीचा विशेष रिपोर्ट। गणेश उत्सव म्हणजे फक्त उत्सव नाही, तर दरवर्षी नवीन कल्पना, नवीन कलाकृती आणि नवीन ट्रेंड घडवणारा सोहळा आहे। कधी उंच उभ्या मूर्तींची चर्चा रंगली, तर कधी भव्य बसलेल्या मूर्तींनी गणेश भक्तांची मने जिंकली। उभ्या मूर्तींचा नवा अध्याय घडवला स्वर्गीय दीनानाथ वेलिंग यांनी, तर भव्य बसलेल्या मूर्तींचा ट्रेंड निर्माण केला प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांनी। पण 2025 साली एक अशी मूर्ती साकारली गेली होती, जी ना उभी होती ना बसलेली होती। मग बाप्पाची ती मूर्ती नेमकी होती तरी कशी? याचं उत्तर म्हणजे परळचा महाराजा। दोन 2025 मध्ये मूर्तिकार अरुण दत्ते यांनी आपल्या कल्पकतेने गणेश उत्सवाला एक वेगळा आयाम दिला। एका वेगळ्या संकल्पनेतून साकारलेल्या बाप्पाने महाराष्ट्रातील लाखो गणेश भक्तांची मने जिंकली। हे शक्य झालं ते गणरायाच्या आशीर्वादाने, अरुण दत्ते यांच्या मेहनतीने आणि परळच्या महाराजा मंडळाने आपल्या मूर्तिकारावर दाखवलेल्या विश्वासामुळे। मेरे जो वेल्डर है अमीन बेग करके, उन्होंने मुझे सपोर्ट किया और हम लोग दोनों की जो राय होती है कि अगर हम लोग इतना वेल्डिंग कर रहे हैं, अगर इतना हम लोग हैवी वेट दे रहे हैं, 6 हाथ की मूर्ति है, 14 फीट की बॉडी है, अगर इसको पूरा स्लोपिंग करना है और सिंगल पाइप में गणपति पूरा बैलेंसिंग करना है, तो उसके लिए हम लोग को बहुत सारी चीज पहले सोचनी पड़ी कि अगर ये हो जाएगा तो ये क्या होगा, हो जाए मतलब हर चीज का नॉलेज लेके, और जो मेरा इतने साल का जो तजुर्बा है, जो अनुभव है, उसके ऊपर डिपेंड करता है कि मूर्ति कैसी खड़ी होती है। उसके बाद पता चलता है कि अगर बैलेंस करना है तो उसका बैलेंसिंग के साथ सिर्फ गणपति बैलेंस नहीं करना है, गणपति बैलेंसिंग के साथ उसका एनाटॉमी भी अच्छा होना चाहिए कि गणपति खड़ा है नाम के लिए खड़ा है, लेकिन मतलब नहीं है वो गणपति कौन से रिदम से खड़ा है, उसकी जो बॉडी की जो ठेवन है वो कैसी होनी चाहिए, वो क्रिएटिव बना कैसा है। तो ये सब चीज देखनी पड़ती है बैलेंसिंग में, मजबूती देखनी पड़ती है। अगर कल बैलेंसिंग में कुछ ऊपर नीचे हो जाए तो किसकी जान भी जा सकती है, जान की कोई तकलीफ भी हो सकती है, और अपना नाम, अपना जो करियर है वो खत्म हो सकता है। मतलब हर चीज पे हम लोग बोलते हैं ना, एक शौक नहीं है ऐसा बैलेंस करना, लेकिन एक रिक्स के आगे जीत है, तो रिक्स लेके बैलेंसिंग करते। विशेष म्हणजे अरुण दत्ते हे विजय खातू यांच्या मूर्तिकलेच्या परंपरेत घडलेले कलाकार। परळच्या महाराजाच्या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या गुरूंना म्हणजे विजय खातू यांना समर्पित केलं। गणपती जेव्हा बसला, आपल्या भाद्रपदाचा जेव्हा परळचा महाराज बसला, त्याच वेळेला मी माझ्या मुलाखतीतून बोललेलो की ही मूर्ती विजय खातू सरांना मी अर्पण करतो, कारण आज त्यांनी जी बॅलन्सिंग शिकवली आणि एवढ्या मोठ्या गणपतीची अॅनाटॉमी कशी करायची, की मोठी गणपती असून महत्वाचं नाहीये, त्याच्यासाठी बॅलन्सिंग खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासोबत अॅनाटॉमी खूप महत्वाची आहे। आता मोठे गणपती आपण बघतो पण ते नावालाच मोठे असतात, पण त्याच्यासोबत अॅनाटॉमी आणि बॅलन्सिंग मजबूती कशी पाहिजे हे विजय खातूंनी खूप चांगल्या रीतीने मला शिकवलं लहानपणापासून, म्हणून ती मी बॅलन्सिंग करून शिकलो। आणि बाकी अनुभवाची गोष्ट आहे आणि परमेश्वरी कृपा आहे की एवढा बॅलन्स त्या पाईपावरती राहिला। त्याच्यामुळे खातू साहेबांची वरतून इच्छा होती की परिवर्षामधून ती मूर्ती निघावी आणि त्यांनी ती सपोर्ट करून ठेवली। सुंदर। आज गणेश भक्तांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, यंदाचा परळचा महाराजा कसा असेल। कारण जेव्हा कलाकार आपले 100% एखाद्या कलाकृतीला देतो, तेव्हा मेहनतीसोबत देवाचाही आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभा राहतो, हे परळच्या महाराजावरून स्पष्ट होतं। बोला गणपती बाप्पा मोरया।